नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय जो ट्रॅक युट्यूब चॅनल. तर आजपासून आपण आर टी ओ MVN या ग्रुप सीच्या परीक्षेसाठी एक महत्त्वाची सिरीज चालू करत आहोत आपल्या माय जो ट्रॅक अकॅडमी ॲपवरती. तर सिरीजचं नाव असेल महाराष्ट्रातील प्रमुख समाज सुधारक. जसं की तुम्हाला माहीतच असेल की या ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये इतिहास या विषयावरती 15 प्रश्न विचारले जातात आणि या 15 प्रश्नांमधून मिनिमम 2 ते 3 प्रश्न हे महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि त्यांच्यावरती असलेल्या माहितीवरती आधारित असतात. तर या टॉपिकवरती आपण जी सिरीज स्टार्ट केलेली आहे ती तुम्ही आपल्या माय जो ट्रॅक अकॅडमी ॲपवरती पाहू शकता. एक डेमो व्हिडिओ म्हणून आपण यूट्यूबवरती पब्लिश करत आहोत. तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं ॲप इन्स्टॉल करा आणि त्याच्यानंतर RTO जरी नावाने तुम्ही सर्च केलात तरी ही सिरीज तुम्हाला तिथे दिसेल. तर स्टार्ट करूया. आणि स्टार्ट करण्याआधी आपण या व्हिडिओमध्ये कोणकोणते टॉपिक्स पाहणार आहोत त्याबद्दलची एक थोडक्यात माहिती घेऊया. सुरुवातीला आपण पाहूया 19व्या शतकातील महाराष्ट्रातील प्रबोधन वर्ग पर्व काय असेल. त्याच्यानंतर प्रबोधनाची चळवळ कशी सुरू झाली, प्रबोधन चळवळीचा अर्थ काय आहे आणि प्रबोधनाच्या चळवळीला कारणीभूत घटक कोणते आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहूया. तर महाराष्ट्रातील जे समाज सुधारक आहेत त्यांचा अभ्यास करण्यापूर्वी त्यांनी काय काम केलं ते पाहूया. तर महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची चळवळ हे त्यांनी सुरू केली. कुणी? महाराष्ट्रातील जे काही समाज सुधारक होऊन गेले त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. सुरूच केली नाही तर ती रुजवली सुद्धा आणि ती पुढे वाढवली सुद्धा. तर बेसिकली प्रबोधनाची चळवळ कशी सुरू झाली त्याबद्दल सुरुवातीला आपण माहिती घेऊया. तर 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये म्हणू शकता तुम्ही की इंग्रजांची सत्ता ही स्थापना झाली. आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये इंग्रज आले तर तेव्हा आपल्या महाराष्ट्रातील जे काही लोक होते त्यांना इंग्रजांची म्हणजेच पाश्चात्य संस्कृतीची ओळख झाली किंवा पाश्चात्य शिक्षणाची सुद्धा ओळख झाली. मग महाराष्ट्रामध्ये ज्या आधीपासून चालत आलेली रूढी परंपरा होत्या, अंधश्रद्धा होत्या किंवा एक बेशिस्तपणा होता, तर इत्यादी बाबींची या महाराष्ट्रातील तरुण वर्गाला जाणीव झाली आणि त्यातून ही प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. ठीक आहे. तर सुरू कशी झाली या बाबतीत तुम्हाला एक थोडक्यामध्ये आयडिया आलेली असेल की जेव्हा इंग्रज आले तेव्हा इंग्रजांच्या पाश्चात्य संस्कृती शिक्षणाची आपल्या महाराष्ट्रातील लोकांना ओळख झाली आणि ज्या अंधश्रद्धा होत्या, रूढी परंपरा होता, तर त्याच्याबद्दल यांना तरुण वर्गाला जाणीव झाली आणि त्यातून ही एक प्रबोधनाची चळवळ सुरू झाली असं आपल्याला म्हणता येईल. आता प्रबोधन चळवळीचा नेमका अर्थ काय आहे? आता प्रबोधन आणि चळवळ ह्या दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत. इथे थोडक्यामध्ये मी अर्थ लिहिलेला आहे. तर प्रबोधन म्हणजे काय आणि चळवळ म्हणजे काय? प्रबोधन म्हणजे काय? आचार, विचार व व्यवहारात दोष उत्पन्न झालेल्या समाजास बुद्धिनिष्ठ व विज्ञाननिष्ठ पद्धतीने पुन्हा जागृत करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रबोधन. सिंपल आहे. फक्त तुम्हाला एकदा लक्षात ठेवायचं आहे हे की एखाद्या वेळेस प्रश्न याच्यावरती स्टेटमेंट मधून प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रबोधन म्हणजे काय, चळवळ म्हणजे काय. तर पहा, आचार, विचार आणि व्यवहारात दोष उत्पन्न झालेल्या समाजास बुद्धिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ पद्धतीने पुन्हा जागृत करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रबोधन. आणि चळवळ म्हणजे काय? एखादी मार्गदर्शक व्यक्ती किंवा विचार प्रणालीपासून प्रेरणा घेऊन विशिष्ट समुदायाने सर्व समाजाच्या हितासाठी केलेला एकत्रित प्रयत्न म्हणजे चळवळ. म्हणजे कोणातरी एका माणसाकडून किंवा एखाद्या व्यक्तीच्या विचाराकडून प्रेरणा घेऊन एखाद्या समुदायाने केलेली एकत्रित प्रयत्न म्हणजेच चळवळ. तर प्रबोधन आणि चळवळ या दोन गोष्टींचा अर्थ तुम्हाला कळालेला आहे. आणि ही प्रबोधनाची चळवळ रुजवण्याचे आणि वाढवण्याचे काम आपल्या महाराष्ट्रातील जे समाजसुधारक होऊन गेले त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. तर प्रबोधन चळवळीला कोणकोणते घटक कारणीभूत आहेत यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणते घटक या चळवळीस कारणीभूत आहेत. तुम्हाला ऑप्शन्स देतील यापैकी कोणते घटक कारणीभूत आहेत. तर लक्षात ठेवा, वैज्ञानिक आणि भौतिक सुधारणा, पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव जेव्हा इंग्रज आले तेव्हा, पाश्चात्य संस्कृतीतील न्याय व समतावादी तत्वांचा प्रभाव हे सुद्धा घटक प्रबोधन चळवळीला कारणीभूत आहेत. ख्रिस्ती मिशनऱ्यांचे सुधारणा कार्य, धर्म व विचार प्रसाराची साधने, वृत्तपत्रे, नियतकालिके आणि धार्मिक व समाज सुधारणा चळवळीची गरज. तर हे एवढे घटक आहेत की जे प्रबोधन चळवळीला कारणीभूत ठरलेले आहेत. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो.
तर आतापर्यंत आपण काय पाहिलं, सुरुवातीला तर प्रबोधन चळवळ सुरू कशी झाली जेव्हा इंग्रज आले, त्याच्यानंतर प्रबोधन चळवळीचा नेमका अर्थ काय आहे, प्रबोधन म्हणजे काय आणि चळवळ म्हणजे काय, आणि या प्रबोधनाच्या चळवळीस कारणीभूत असलेले घटक काय आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये ही प्रबोधन चळवळ म्हणजे रुजवण्याचे, सुरू करण्याचे आणि वाढवण्याचे काम ह्या महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी केलेले आहे. तर त्यांच्याबद्दल एक थोडक्यात आपण माहिती घेऊया. तर आज या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिलं समाजसुधारक, आपण हे त्यांच्या जन्मतारखेच्या सिक्वेन्सनुसार वन बाय वन घेत आहोत. तर जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ, त्यांचा जन्म 1803 मध्ये झाला आणि त्यांचं निधन 1865 मध्ये झालेलं आहे. तर या समाजसुधारकांबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया. आपण आपल्या ॲपवरती हे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत आणि प्रत्येक समाजसुधारकामधील जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्यांचे नोट्स PDF फॉर्ममध्ये सुद्धा तिथे अवेलेबल करून दिलेले आहेत. तुम्ही ते कितीही वेळा वाचू शकता, व्हिडिओ जे आहे ते कितीही वेळा रिवाईज करू शकता, पाहू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. तर जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. त्यांचा जन्म 1803 मध्ये मुंबई या ठिकाणी झाला. त्यांचं जे मूळ गाव होतं ते मुरबाड, जिल्हा ठाणे, आणि त्यांचं आडनाव जे होतं ते मुरकुटे होतं. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकता. तर नाना शंकर शेठ, एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये नाना शंकर शेठ या नावाने प्रश्न येईल किंवा जगन्नाथ शंकर शेठ, त्यांचं जे टोपण नाव म्हणू शकता ते नाना शंकर शेठ होतं. तर त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातं. मुंबईचे शिल्पकार यावरती प्रश्न याच्या आधी सुद्धा आलेला आहे, हे लक्षात ठेवा की मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. त्यांनी म्हणजे अनेक गोरगरीब जनता असो किंवा ज्या काही संस्था आहेत, तर अशा संस्थांना सुद्धा त्यांनी मदत केलेली, वेळोवेळी मदत केलेली आहे. त्यांना एक दानशूर स्वभावाचं व्यक्तिमत्व असं म्हणून ओळखलं जातं. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना शंकर शेठ यांना ओळखलं जातं. त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल आता त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक सुधारणा पाहूया आपण, की त्यांनी काय काय संस्था स्थापन केल्यात किंवा कोणकोणत्या संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांचा हात होता. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, जी की 1823 मध्ये स्थापन झालेली आहे. तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या सहकार्याने नानांनी उभारलेल्या या सोसायटीने मुंबईत आणि मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या. ठीक आहे, ही एक संस्था आहे, ही बेसिक संस्था आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. तर त्या संस्थेमार्फत त्यांनी मुंबईमध्ये असो किंवा मुंबईच्या बाहेर असो त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या. त्याच्यानंतर 1845 मध्ये स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी आर्थिक मदत केली. जसं तुम्हाला आधीच्या स्लाइडमध्ये सांगितलं आहे की दानशूर स्वभावाचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं, आणि त्यांनी अनेक संस्थांना आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे. त्यापैकी ही एक संस्था आहे स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. या स्थापनेसाठी नानांनी मोठी आर्थिक मदत केलेली आहे, आणि त्याच्यामध्ये डॉक्टर भाऊदाजी लाड, दादाभाई नौरोजी आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी मुंबईत या संस्थेची स्थापना केली. म्हणजे स्थापना कुणी केली? भाऊदाजी लाड, दादाभाई नौरोजी आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली, पण स्थापनेमध्ये आर्थिक मदत ही नाना शंकर शेठ यांनी केली. त्याच्यानंतर 1834 मध्ये मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेमध्ये नानांचा मोठा पुढाकार होता. हे एक लक्षात ठेवा, एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेमध्ये पुढाकार, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना आणि स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेमध्ये आर्थिक मदत. तर ह्या ज्या नोट्स तुम्हाला ऑलरेडी ॲपवरती शेअर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे पॉईंट्स हायलाईट केलेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा डायरेक्टली या पॉईंट सुद्धा जरी वाचलात तरी ते तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्वाचे ठरतील. त्याच्यानंतर मुंबई इलाख्यातील बोर्ड ऑफ एज्युकेशन 1840 मध्ये ते सदस्य राहिलेले होते. या बोर्डावर 3 सरकारी सदस्य व 3 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य नेमले जातात. हे स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये असे क्वेश्चन्स विचारले जातात की कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे. लक्षात ठेवा, बोर्ड ऑफ एज्युकेशन याचे ते 1840 मध्ये सदस्य राहिलेले आहेत, आणि त्या बोर्डावरती 3 सरकारी सदस्य असायचे आणि 3 जे त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापन केली होती त्यांचे 3 सदस्य नेमले जातात. त्याच्यानंतर मुंबईच्या कायदे मंडळाचे सुद्धा ते सदस्य होते आणि मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई विद्यापीठ याच्या स्थापनेमध्ये नाना शंकर शेठ यांचा पुढाकार होता. त्याच्यानंतर
बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1852 मध्ये नानांनी केलेली आहे. जनतेची दुःखे सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी दादाभाई नौरोजी व भाऊ दाजी लाड यांच्या सहकार्याने नानांनी या संस्थेची स्थापना केली. याच्यामध्ये सुद्धा त्या दोघांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांना. कोण कोण? दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजी लाड. हे लक्षात ठेवा. हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे की बॉम्बे असोसिएशनची स्थापना कशासाठी झाली. तर 1852 मध्ये जनतेची दुःखे सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी कोणी दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने नानांनी या संस्थेची स्थापना केली. ठीक आहे. त्याच्यानंतर नाना हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते या शब्दामध्ये आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. हे सुद्धा प्रश्न विचारलं जातं. नाना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट आणि मुंबईचे शिल्पकार या दोन्ही नावांनी ओळखले जातं. त्याच्यानंतर त्यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या? बोर्ड ऑफ एज्युकेशन चे सदस्य राहिलेले होते ते. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये पुढाकार होता. बॉम्बे असोसिएशनची स्थापना त्यांनी दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने केलेली आहे. त्याच्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेमध्ये त्यांनी आर्थिक मदत केलेली होती. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये च्या द्वारे त्यांनी मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या बाहेर अनेक शाळा सुरू केलेल्या होत्या. ठीक आहे. तर हे होतं शैक्षणिक सुधारणा. त्यांचा जन्म मुंबईमध्ये मुरबाड, ठाणेचे मूळ रहिवासी होते. त्यांचं आडनाव होतं मुरकटे. मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. तर सिंपल गोष्टी आहेत. अशा प्रकारे आपण प्रत्येक समाज सुधारकावरती व्हिडिओ आपल्या ॲपमध्ये पब्लिश केलेला आहे. हा एक डेमो लेक्चर होतं. तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही आपलं माय जोवी ट्रॅक ॲप आहे ते इन्स्टॉल करा आणि त्यावरती तुम्ही RTO नावाने जरी सर्च केलं तरी तुम्हाला हा कोर्स अवेलेबल दिसेल तिथे आणि नक्कीच तुम्हाला या कोर्सचा फायदा होईल. याच्याबद्दल तुम्हाला काही अजून सजेशन्स किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. हे नोट्सचे PDF सुद्धा आपण आपल्या ॲपवरती अवेलेबल करून दिलेले आहेत. त्या तुम्ही रिव्हिजनसाठी कधीही सुद्धा वाचू शकता. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या माय जोवी ट्रॅक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारे RTOच्या एक्झामसाठी असलेले जे काही अपडेट्स असो किंवा जे काही कंटेंट असो ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील. आणि स्पेसिफिकली डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल सुद्धा आपण बनवलेलं आहे RTOच्या विद्यार्थ्यांसाठी जे प्रिपरेशन करत आहेत. तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि इंस्टाग्राम किंवा यूट्यूब चॅनलवरती असो आपण डेली क्वेश्चन सिरीज सुद्धा अपलोड करत आहोत शॉर्ट्समध्ये किंवा इंस्टाग्रामचे पोस्ट द्वारे. तर ते तुम्ही पाहू शकता, त्याचे आन्सर्स देऊ शकता. आन्सर सुद्धा अवेलेबल आहेत. आणि काही डाऊट्स असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. आणि अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.